सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली. काल शुक्रवारी उपोषणाचा 6वा दिवस होता. काल सकाळी बच्चू कडू यांना रक्ताची उलटी होऊन त्यांची प्रकृती ढासळल्यानं राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा रविवारी 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. बच्चू भाऊ 8 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत. म्हणून आपण 14 तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती. परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली, विमान दुर्घटना, त्यामुळं आपण 14चा राज्यव्यापी चक्काजाम हा 15 जूनला करत आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी, सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं 15 जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे. एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. राज्यभरातील दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, मूकबधीर, कामगार, वाहन चालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. राज्यभरातून 40हून अधिक आमदार, 10पेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था, संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मात्र दुसरीकडे सरकारनं शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, त्यामुळे बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे. बच्चू कडू यांनी 16 मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 8 जूनपासून ते उपोषणाला बसले आहे. मात्र सरकारनं अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल काल शुक्रवारपर्यंत केलेली नव्हती. त्यामुळे काल प्रहार संघटनेनं आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखीन बोथट करण्यासाठी 15 जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आलेला आहे. या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार संघटनेकडून करण्यात आलेलं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.